आज मकर संक्रांती आहे आणि उद्या मतदान आहे। मतदान प्रक्रियेसाठी अनेक महिलांची ड्यूटी लावण्यात आलेली आहे आणि त्यांना आज मकर संक्रांत साजरी कुठं करायची असा प्रश्न पडलेला आहे। आता मी सध्या छत्रपती संभाजीनगर शहरातल्या SFS या मतदान प्रतिनिधी आणि मतदान यंत्र वाटप केंद्रावर आहे, जिथे या सगळ्या महिला हळदी कुंकू कार्यक्रम सुरू केलेला आहे। सोबत ते सगळं साहित्य आणलेलं आहे। हळदी कुंकू आहे, वाणाचं साहित्य आहे, त्याचबरोबर वाणामध्ये देण्यासाठीचं गिफ्ट आहे, तिळगुळ आहे आणि एकमेकांना ते सगळं देऊन आज मकर संक्रांती साजरी करीत आहेत। ही निवडणूक मकर संक्रांतीमध्ये आल्यामुळं अनेक महिला सगळ्या हिरमुसल्या होत्या की सगळीकडे निवडणुकी धामधूम आणि त्यामध्ये मकर संक्रांत साजरी कशी करायची। पण विशेष म्हणजे महानगरपालिकेतल्या शिक्षिका, महाविद्यालयामध्ये असलेल्या प्राध्यापिका यांच्यासाठी आणि इतर महानगरपालिका अंतर्गत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांसाठी संक्रांत कशी करायची असा एक प्रश्न होता। पण त्यातही या सगळ्या महिला शिक्षिका, प्राध्यापिका, कर्मचारी यांनी मार्ग शोधलेला आहे आणि मार्ग शोधून जोपर्यंत हे वाटप होत नाही तोपर्यंत इथे हळदी कुंकू सुरू झालेला आहे। झाली वाटतं साजरी। हे सगळं वाणाचं अच्छा हां, आता मी गोड गोड बोलतोय तुमच्याशी। तर वाणाचं साहित्य, हळदी कुंकू, वाण लुटायचं काय आणले, ते काहीतरी आणले, सगळी संक्रांतच इथं घेऊन आली। का असं केलात? सकाळी धावपळ झाली ना, घरचं आवरणं, मुलांचे डबे, घरच्यांचं जेवण हे करून आम्हाला इथे वेळेवर हजर राहणं, त्यासाठी फक्त पूजा करून इथं वाणाचं साहित्य घेऊन आलो। ताई, तुम्ही कुठल्या शाळेत आहात? माउंट व्हॅली टेक्नो स्कूल, जाधववाडी, छत्रपती संभाजीनगर। चांगला योग तुमच्या हातून गेलेला आहे, म्हणजे सगळ्या गल्लीतल्या शाळेतल्या सगळ्या शिक्षकांना, सगळ्या मैत्रिणींना भेटायचा दिवस होता। पण इथं भेटतायत सगळ्या मैत्रिणी आणि मग हे काय सगळं प्रयोजन? इथं संस्कृती जपली, आपण आपली संस्कृती सोडलेली नाही। जसं आपलं कर्तव्य आहे निवडणुकीचं, तसंच आम्ही आमचं संस्कृती सण जो आहे मकर संक्रांत हा आम्ही आमच्या शाळेतल्या मैत्रिणींसोबत, इतर मैत्रिणी सुद्धा आम्हाला इथं भेटतायत आणि तेवढाच आनंद आम्हाला इथं लुटायला पण भेटतोय। म्हणून आम्हाला याच्यात आनंदच आहे, वाईट काही वाटत नाही। इथं आनंदाची संधी आहे। ताई, तुम्ही कुठल्या शाळेत आहात? मी पण माउंट व्हॅली टेक्नो स्कूल, जाधववाडी, एकच शाळेतले आहोत आम्ही। आज वेगळीच संक्रांत साजरी करताय, म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये एवढ्या वर्षात पहिल्यांदा असं काहीतरी वेगळं? नाही, याच्या आधी ग्रामपंचायतीची निवडणूक सुद्धा मी अशाच पद्धतीने केली होती आणि एक आनंद हाही वेगळा आहे की नवीन मैत्रिणी मिळत आहेत, नवीन वातावरणात आम्ही आमचं कर्तव्य पण बजावतो आहे आणि आम्ही आमच्या संस्कृतीला सुद्धा आम्ही कुठे सोडलेलं नाहीये। याचा आम्हाला आनंद वाटतोय आणि अभिमान पण वाटतोय की आम्ही कुठेच कमी नाहीये। सगळं वाण लुटण्यासाठी बाबा 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 हरभरा, ऊसाचे तुकडे, पेरूचे तुकडे, गहूच्या ओंब्या, परत भिलावा, हे सगळं साहित्य आणलेलं आहे। वाणाचं सगळं हे पण आणलं, याला काय म्हणतात? वाण देणं। वाण तुम्ही काय आणले ताई वाण द्यायला? मी वाणाचं सामान घेऊन आले, घाईमध्ये बाकीचं विसरले मी, पण जे हळदी कुंकू वगैरे सगळं आणलंय आणि इथे साजरी करतोय आम्ही हा संक्रांत। मूळ हळदी कुंकवाचा मान आहे। तुम्ही कुठून आले ताई? मी माउंट व्हॅली टेक्नो स्कूल, हां बरं, पण राहायला मी इकडे वाळूसकडे आहे। पण आज संक्रांतीचं असं घरात राहणं, त्या सगळ्या सजणं, हे सगळ्या गोष्टी मिस केल्यासारखं वाटतंय? हो, वाटतं थोडंफार। त्याची मिसिंग होऊ नये म्हणून हे असं केलेलं आहे। तर हे एका केंद्रावरचं आहे। अनेक महिला भगिनी, शिक्षिका, प्राध्यापिका इथं आलेल्या आहेत आणि त्याही अशाच पद्धतीनं हळदी कुंकू इथं एकमेकांना देऊन, वाण एकमेकांना देऊन संक्रांत साजरी करतायत। कारण वर्षातून एकदा सण येतो आणि तो मिस करायला नको आहे, म्हणून ही आयडिया या सगळ्या महिला कर्मचाऱ्यांनी इथं आणलेली आहे। मोहम्मद रिफानचा माधव सावरगावे, साम TV, छत्रपती संभाजीनगर।